पडद्यावर दिसणाऱ्या कित्येक कथा आपल्या मनात घर करून राहतात, नाही का? पण काही कथा अशा असतात ज्या फक्त मनोरंजन नाही करत, तर आपल्याला आतून ढवळून चाडतात, बदलासाठी प्रेरित करतात. आज आपण अशाच एका शक्तिशाली स्क्रिप्टची रचना उलगडणार आहोत. चला मग बघूया ही प्रेरणादायी कथा नेमकी कशी बनली जाते. म्हणजे बघा, कथेची सुरुवातच होते या एका वाक्याने आणि क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर एक निराश, अंधारमय जग उभं राहतं. हे वाक्य फक्त गावाचं वर्णन करत नाहीये, तर ते नायकाच्या संघर्षाची आणि त्याच्या आव्हानात्मक परिस्थितीची मजबूत पायाभरणी करतंय. तर हे अंधारात हरवलेलं गाव हा आहे नायकाच्या प्रवासाचा पहिला टप्पा, त्याचं रोजचं आयुष्य. इथेच आपल्याला भेटतो कथेचा नायक सागर. त्याच्या आयुष्यात कोणतंही मोठं वळण येण्यापूर्वीचा हा काळ आहे. हे आहे सागरचं जग. त्याची स्वप्न तर खूप मोठी आहेत, पण परिस्थितीने त्याला जखडून ठेवलंय. इथे लेखक मुद्दामहून आपल्याला त्याच्या वेदनेची, त्याला होणाऱ्या अपमानाची ओळख करून देतो, कारण त्याचा हा संघर्ष समजून घेतल्याशिवाय त्याच्या यशाचं खरं महत्त्व आपल्याला कळणारच नाही. पण प्रत्येक नायकाच्या आयुष्यात तो एक क्षण येतोच, एक छोटीशी ठिणगी जी सगळं काही बदलून टाकते. ह्या स्क्रिप्टमध्ये ती ठिणगी आहे शब्दांची, एक असं आवाहन जे सागरच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवी दिशा देणार आहे. आणि मग प्रश्न पडतो की जिथे सगळीकडे फक्त अंधारच पसरला आहे, तिथे प्रकाशाचा एखादा किरण तरी कुठून येणार? ही स्क्रिप्ट आपल्याला याच प्रश्नाच्या उत्तराकडे घेऊन जाते. आणि उत्तर मिळतं एका पुस्तकातून. सागरला सापडलेल्या त्या पुस्तकात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे अजरामर शब्द: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे फक्त शब्द नव्हते, ही ती ठिणगी होती जिने सागरच्या मनात बदलाची एक मोठी ज्योत पेटवली. आणि गंमत म्हणजे मूळ स्क्रिप्टमध्ये लेखक एक खास सूचना देतो की या क्षणी त्या पुस्तकावर एक ग्लो इफेक्ट दाखवा. हा फक्त एक व्हिज्युअल इफेक्ट नाहीये, हे एक प्रतीक आहे जे सांगतंय की हे पुस्तक म्हणजे कागदाचा गठ्ठा नाहीये, तर सागरसाठी ज्ञानाचा आणि आशेचा तो पहिला प्रकाश किरण आहे. प्रेरणा तर मिळाली, पण खरा प्रवास तर आता सुरू होणार होता. कारण प्रेरणा मिळणं एक वेळ सोपं असतं, पण त्या प्रेरणेवर टिकून राहणं, संघर्ष करणं, हीच तर खरी कसोटी असते. हा आहे नायकाच्या प्रवासाचा पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आणि याच क्षणी सागर एक मोठा निर्णय घेतो. तो परिस्थितीला दोष देत बसत नाही, उलट तो स्वतःला बदलण्याचा निश्चय करतो. या स्क्रिप्टचा संदेश एकदम स्पष्ट आहे: खरा बदल बाहेरच्या जगात नाही, तर तो आपल्या आतून सुरू होतो. यानंतर स्क्रिप्टमध्ये आपल्याला एक वेगवान मॉन्टाज दिसतो. आपण पाहतो की त्याचा निश्चय कसा एका वचनात बदलतो, तो कसा दिवसरात्र अभ्यास करतो, पहिलं यश मिळवतो आणि शेवटी ज्ञानाच्या शोधात शहराकडे निघतो. यातला प्रत्येक टप्पा त्याच्या बदलाची एक एक पायरी आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता वेळ येते नायकाच्या पुनरागमनाची. तो आपल्या गावात परत येतो, पण आता तो पूर्वीचा हतबल मुलगा राहिलेला नाही. तो सोबत ज्ञानाचं अमृत घेऊन आला आहे, जे त्याचं आणि त्याच्या संपूर्ण समाजाचं भविष्य बदलणार आहे. हा बदल बघा जरा. एकीकडे तो अंधारात उभा असलेला एक सामान्य मुलगा आणि दुसरीकडे आत्मविश्वासाने उभा असलेला एक जबाबदार अधिकारी. हा बदल फक्त कपड्यांमधला नाहीये, तर हा बदल आहे त्याच्या ओळखीचा आणि सन्मानाचा. हेच ते शिक्षणानं घडवलेलं परिवर्तन आहे. सागरच्या परत येण्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण गावावर होतो. तो जे अमृत घेऊन आलाय ती आहे शिक्षणातून मिळालेली शक्ती, आणि हीच शक्ती आता संपूर्ण समाजाला एक नवी, उज्ज्वल दिशा दाखवत आहे. आता आपण कथेच्या त्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत, जिथे ही स्क्रिप्ट संपूर्ण कथेचा सार एका शक्तिशाली आणि अविस्मरणीय संदेशात मांडते. हाच या कथेचा खरा आत्मा आहे. तर अखेरीस ही कथा आपल्याला काय सांगते? खरं शस्त्र कोणतं आहे? या कथेनुसार भेदभाव आणि असमानतेविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण हेच सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. आणि मग येतो तो शेवटचा क्षण. उगवत्या सूर्याच्या साक्षीने हे शब्द आपल्या कानावर पडतात. हे दृश्य म्हणजे आशेचं आणि एका नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे, जे कथेचा हा महत्त्वाचा संदेश आपल्या मनावर कायमचा कोरून जातं. तर मग या विश्लेषणाच्या शेवटी हा एकच प्रश्न उरतो: जर एक पुस्तक एका व्यक्तीचं आयुष्य इतकं बदलू शकतं, तर जरा विचार करा, ते संपूर्ण समाजात किती मोठा बदल घडवू शकेल. आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.